टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर सर आपल्यासोबत आहे। सर काय परिस्थिती आहे पूर आणि पावसाची नागपूर जिल्ह्यात? मागच्या 2-3 दिवसापासून कंटिन्युअस आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे पाऊसही होतं आणि काल रात्रभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे आणि कालचं जवळपास पूर्ण जिल्ह्यामध्ये 140 mm पाऊस झालेला आहे। काही तालुक्यामध्ये 200 mmच्या वर पाऊस झालेला आहे। त्यामुळे पूर परिस्थितीचा प्रभाव ग्रामीण भागामध्ये पण आहे आणि कॉर्पोरेशन एरियामध्ये पण आहे। परंतु सगळ्या आमच्या टीम्स जवळपास सगळे ऑफिसर सगळ्या टीम फील्डवर आहे। जवळपास आम्ही 30 ते 40 लोकांना आता रेस्क्यू आम्ही केलेला आहे। जिल्हा प्रशासनाच्या टीम आहे, फायरच्या टीम आहे, मिहान कॉर्पोरेशन काउन्सिलच्या टीम्स आहे आणि NDRF आणि आर्मीला पण आम्ही स्टँड बायवर आम्ही ठेवलेलं आहे। जवळपास 23 छोटे जे ब्रिजेस आहेत ते पाण्याखाली असल्यामुळे तिथून आपण वाहतूक बंद केलेली आहे। मोठी आता सध्या पाऊस थांबलेला, परंतु आजसुद्धा नागपूरमध्ये रेड अलर्ट आहे। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही कॉन्शियस डिसिजन घेतला की शाळा आणि अंगणवाड्या सगळ्या आम्ही बंद केलेल्या आहे, जेणेकरून कोणी जीवितहानी व्हायला नको। सगळ्यांना माझी हेच नागपूरकरांना विनंती आहे की पाऊस आज दिवसभर IMDच्या रिपोर्टनुसार ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे सगळ्यांनी घरीच राहावं। उगाच अननेसेसरी घराच्या बाहेर पडू नका। स्वतःच्या जीवाची काळजी स्वतःनी करायला हवी आहे। आमचं प्रशासन सगळं फील्डवर असल्यामुळे कसलीही चिंता करायची गरज नाही। सर आर्मी स्टँड बाय आहे, गरज भासल्यास आपण त्यांची मदत घेऊ शकतो? नाही, ते प्रोटोकॉल आहे। सध्या आपल्याकडे जिल्हा प्रशासनाची टीम आहे, आपदा मित्रांची टीम आहे, SDRFची टीम आहे। जरूरत पडली तर आपण ते एस्केलेट करू। त्यामुळे तयारी आतापासून आपण करून ठेवतो, पण आताच लागेल असं नाही आहे परिस्थिती। आपली टीम 2-3 टीम SDRFच्या आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आपलं आपदा मित्राची टीम आहे, मिहानची फायरची टीम आहे, कॉर्पोरेशनची फायरची टीम आहे। त्यामुळे सध्या लोकल ॲडमिनिस्ट्रेशन लेवलवरच आपण टॅकल करत आहोत सक्सेसफुली। जर जरूरत पडली तर आपण एलिव्हेट करू। तुम्ही स्वतः फील्डवर जाऊन आले, कुठल्या भागात जाऊन आले, काय परिस्थिती आहे? नाही, मी थोडं कॉर्पोरेशन एरियामध्ये फिरलो आणि कामठी मौदा उमरेड साईडला पांडुर्णा गावामध्ये मी जाऊन आलो। तिथे आमची टीम बोटच्या माध्यमातून लोकांना जनावरांना आम्ही रेस्क्यू करण्याचं काम आपल्याकडे सुरू आहे। नियंत्रणात आहे स्थिती? सध्या कंट्रोलमध्ये आहे। फक्त लोकांनी नागरिकांनी थोडं प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, कारण आमचे लोक सांगत आहे की तुम्ही घर खाली करा, परंतु ते नाही, नंतर असं हलगर्जीपणा करू नका। कारण प्रशासन जे सांगतं, प्रशासनाचे मार्गदर्शन आणि गाईडलाईन्स नागरिकांनी लक्षात घेऊन तसं ॲक्शन केलं तर कंट्रोलमध्ये येईल। सध्या स्थिती कंट्रोलमध्ये आहे। जीवितहानी नाही आतापर्यंत? नाही। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।